Hi students, now let's take a look at fourth gaseous law, which is Gay-Lussac's law. Now this Gay-Lussac's law gives a relationship between pressure and temperature when other two parameters are constant. See, the condition of gas or state of a gas depends on pressure, volume, temperature and amount of gas, that is nothing but number of moles of gas. So in a Gay-Lussac's law of pressure, temperature, the volume and number of moles of gas are kept constant. So according to this law, according to Gay-Lussac's law, at a constant volume, pressure of a fixed amount of gas, at constant volume, pressure of a fixed amount of gas varies directly with absolute temperature. इथं थोडंसं करेक्शन करून घे लिहिताना. Varies directly with absolute temperature. Varies directly with absolute temperature. P is not directly proportional to temperature in degrees Celsius. तसं नाही बाळ. Pressure of a gas is not directly proportional to temperature of gas in degrees Celsius. हा Gay-Lussac's law नाहीये. Gay-Lussac's law काय आपल्याकडे की when volume of a gas is constant, when volume is constant, pressure of definite amount of gas, pressure of a fixed mass of gas, definite amount of gas means number of moles are also constant. It means number of moles are constant. So at a constant volume, pressure of fixed amount of gas is directly proportional to absolute temperature. Is called as Gay-Lussac's law. तर हे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे की प्रेशर ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कधी बाळ आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड एन फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस. तर कळतं काय बाळा Gay-Lussac's लॉ जे म्हणजे गे आणि लुसॅक ह्यांना कळतंय काय की ज्यावेळेस तुम्ही ॲब्सोल्यूट टेम्परेचर डबल करता, की एखादा आपल्याकडे आपण म्हणूयात अशा टाईपमध्ये कन्सिडर करूयात आपल्याकडे की आपल्याकडे एक क्लोज कंटेनर आहे. आपल्याकडे काय हा क्लोज कंटेनर आणि तोच कंटेनर इकडे क्लोज. दोघांचा व्हॉल्यूम सेम आहे. हे दोन्हीकडे सेम आहेत. व्हॉल्यूम वगैरे काही चेंज झाला नाही. व्हॉल्यूम काय काही चेंज नाही. हे दोन्ही कंटेनर सेमच आहेत. फक्त हा इनिशियल कंडिशनला आहे की कन्सिडर करा ह्यावेळेस इथे जो काही प्रेशर आहे, आपण म्हणूयात की इथे काही गॅसचा प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर आणि इथे काही टेम्परेचर आहे T1. आपण म्हणूयात T1 टेम्परेचर इज 200 काहीतरी म्हणूयात 98 असं काहीतरी म्हणूयात आपण 298 केल्विन आणि ह्यावेळेस काही गॅसचा व्हॉल्यूम आहे, पण इकडे काय फिक्स्ड व्हॉल्यूम आहे. V इज कॉन्स्टंट आणि क्लोज कंटेनर आहे तर नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आणि V पण आपल्याकडे काय कॉन्स्टंट. व्हॉल्यूम चेंज नाही होत. रिजिड वेसल आहे तर याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज नाही करू शकत. क्लोज वेसल आहे तर याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ मोल्स पण चेंज करू शकत नाही. मग आता होतं काय की सपोज जर तुम्ही याचं केलं हिटिंग, ह्या गॅसचं हिटिंग केलं आणि टेम्परेचर केला चेंज, व्हॉल्यूम तर चेंज करू शकत नाही. क्लोज कंटेनर आहे. नंबर ऑफ मोल्स पण चेंज करू शकत नाही. क्लोज कंटेनर आहे. ना तर गॅस आतमध्ये जाऊ शकतो ना तर आतला गॅस बाहेर येऊ शकतो. तर सध्या सिच्युएशन अशा टाईपमध्ये की तुम्ही हा कंटेनर हीट केला आणि टेम्परेचर आपण म्हणूयात की इन्क्रीज केला. टेम्परेचर किती केला आपण म्हणूयात, टेम्परेचर किती करूयात आपण 323 केल्विन. 323 केल्विन एवढा केला टेम्परेचर. 323 नाही म्हणता येणार. आपण म्हणूयात की प्रेशर डबल केला किंवा टेम्परेचर डबल केला तर याच्या डबल टेम्परेचर करावं लागेल 298च्या ट्वाइस. इकडे नंबर ऑफ मोल्स सेम आहे 298 इंटू ट्वाइस 596 की तुम्ही टेम्परेचर केला 596 केल्विन. म्हणजे हा एक्सपेरिमेंट चालू आहे बघ रियालिटीमध्ये की तुझ्याकडे एक क्लोज कंटेनर आहे. त्या क्लोज कंटेनर तुम्ही मध्ये एन मोल्स घेतले गॅसचे आणि आता क्लोज कंटेनर आहे तो व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि सुरुवातीला गॅस 25 डिग्री सेल्सिअसला आहे. 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस प्लस 273 म्हणजे किती 298 केल्विन.
तर गॅस आत्ता आपल्याकडे 25 डिग्री सेल्सिअसला आहे, पण डिग्री सेल्सिअसमध्ये आपण बोलत नाही, म्हणून मी काय म्हणतो की गॅस 298 केल्विनला आहे आणि त्यावेळेस गॅसचा प्रेशर किती आहे 1 ॲटमॉस्फिअर. नाव दिस कंटेनर इज हिटेड अँड द न्यू टेम्परेचर T2 596 केल्विन इज रिच्ड. हा कंटेनर आपण हीट केला आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय केला डबल. ॲब्सोल्यूट टेम्परेचर डबल केला तर लोकांना कळतं काय म्हणजे गे-लुसॅक्सला की प्रेशर किती बनतो आता 2 ॲटमॉस्फिअर. प्रेशर किती बनतो 2 ॲटमॉस्फिअर बनतो. मग आता नीट लक्ष दे की इथं काय झालं बघ 298 to 596 तुम्ही टेम्परेचर काय केला डबल. तुम्ही टेम्परेचर डबल केला तर प्रेशर पण काय झालं बघ 1 ॲटमॉस्फिअर टू 2 ॲटमॉस्फिअर टेम्परेचर पण काय झालं डबल. तू ज्यावेळेस केल्विन टेम्परेचर डबल केला तू ज्यावेळेस केल्विन टेम्परेचर डबल केला त्यावेळेस प्रेशर पण काय झालं डबल. म्हणून आपण म्हणतो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. वेन टेम्परेचर इज डबल्ड प्रेशर ऑल्सो डबल्ड. पण डिग्री सेल्सिअस मधला टेम्परेचर नाही डबल झाला बाळा. तुला जर डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर पाहिजे असेल डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर तर हा जो 298 केल्विन आहे मग डिग्री सेल्सिअस मध्ये किती आहे इथला टेम्परेचर T1 इन डिग्री सेल्सिअस इज 25 डिग्री सेल्सिअस आणि इथे T2 टेम्परेचर किती आहे T2 टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस आत्ता केल्विन मध्ये किती आहे 596. मग त्याच्यामधून 273 मायनस करायचा 6 मायनस 3 3 9 मायनस 7 2 5 मायनस 2 323 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघ T1 टू T2 टेम्परेचर काय झालं T1 टू T2 डबल नाही झालं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मधला पण केल्विन मधला डबल झाला. केल्विन मध्ये टेम्परेचर किती होता 298 आणि T2 किती केला आपण 596 केल्विन. म्हणजे ज्यावेळेस मी टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस तो 323 डिग्री सेल्सिअस करतो त्यावेळेस प्रेशर काय होतो डबल. पण हेच जर टेम्परेचर मी केल्विन मध्ये एक्सप्रेस केले म्हणजे दोन्हीकडे 273 ऍड करायचं. याच्यामध्ये 273 ऍड करायचं किती आलं बाळा तुझ्याकडे 298 केल्विन. याच्यामध्ये 273 ऍड करायचं किती आलं तुझ्याकडे 596 केल्विन. तर आता मला दिसतंय की ज्यावेळेस मी केल्विन टेम्परेचर डबल करतो 298 टू 596 आहे का डबल नाही रे 298 इंटू 2 आहे ना बरोबर. हा बरोबर आहे 596 डबल. की ज्यावेळेस तुझ्याकडे केल्विन टेम्परेचर डबल केला त्यावेळेस प्रेशर पण काय झाला डबल. म्हणून रिलेशनशिप आहे P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू केल्विन टेम्परेचर. एकदम महत्वाचं बाळ आहे. नाही तर तू म्हणेल एवढं सगळं कशासाठी बडबडतोय हा एवढी टेम्परेचर घेतली प्रेशर लिहिली इकडे हे सगळं कशासाठी केलं. तर हे सगळं कशासाठी केलंय मी इकडे तुला हे दाखवण्यासाठी की प्रेशर इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. हे असलं बाळा अजिबात करायचं नाही. लिहूनच ठेवते की प्रेशर इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. कधी कधी तुला न्यूमरिकल मध्ये म्हणतात की when a pressure of gas at 25 degree Celsius is P1. When pressure of gas at 25 degree Celsius is P1. If the temperature is 50 degree Celsius, now the pressure at constant volume and constant number of moles is. म्हणजे काय की तुला 25 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस टेम्परेचर होता त्यावेळेस तुला म्हणलं प्रेशर आहे P1 आणि आता टेम्परेचर किती केला 50 डिग्री सेल्सिअस तर P2 इज नॉट इक्वल टू ट्वाइस P1. सगळ्यात महत्वाचं आहे का तर बाळा टेम्परेचर तुझ्याकडे डबल झालं पण कशामध्ये डिग्री सेल्सिअस मध्ये केल्विन मध्ये नाही डबल झालं ना. केल्विन मध्ये डबल नाही झालं तुझ्याकडे टेम्परेचर. याच्यामध्ये 273 ऍड कर किती आलं 298 केल्विन. पहिला टेम्परेचर आहे तुझा 298 केल्विन आहे आणि याच्यामध्ये ऍड कर 273 किती येणार तुझ्याकडे 323. तर 298 टू 323 केल्विन एवढा झालाय टेम्परेचर डबल नाही झाला तर प्रेशर पण डबल नाही होत तर आपण फसतो. म्हणून हे डिग्री सेल्सिअसचं नीट लक्षात ठेव की प्रेशर इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर इन अ डिग्री सेल्सिअस. हा एक्सपेरिमेंटल डेटा आहे बाळा की जो आम्हाला काय सांगतो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणून हे वाक्य फार महत्वाचं आहे ऍब्सोल्यूट नुसता टेम्परेचर नाही तर किती मार्क मिळतील लॉला 0.
तर गे-लुसॅक्स लॉ आपल्याकडे काय, गे-लुसॅक्स लॉ इज ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ अ फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ गॅस, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस वॅरीज डायरेक्टली, किंवा ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर ऑफ अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर, टेम्परेचर इज इन केल्विन. आणि मग एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकून दिला के, प्रेशर इज इक्वल टू के इंटू टी, झालं, बाकी काही नाही. मग आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर करायचं झालं तुला, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं तर तुला कळतंच आहे. आणि ज्यावेळेस आपण ग्राफ प्लॉट करतो ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, एनी ग्राफ प्लॉटेड ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज नोन ॲज आयसोकोर. ग्राफ प्लॉटेड ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज नोन ॲज आयसोकोर. तर हा जो ग्राफ आहे याला आपण म्हणतो आयसोकोर, बिकॉज व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट अँड रिलेशनशिप बिटवीन प्रेशर अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज स्टडीड. इथे बघ टेम्परेचर कसलं आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे, प्रेशर कसला आहे पी आपल्याकडे, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम बाळ, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ॲट कॉन्स्टंट प्रेशर नाही, इट इज ॲट constant volume. The graph is plotted at a constant volume and the relationship is studied at a constant volume. हा जो काही रिलेशनशिप आहे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, इट इज ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आपल्याकडे लॉ काय होता, लॉ होता आमच्याकडे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग प्रेशर इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के इंटू टी. मग आम्ही काय म्हणलं, वाय इज इक्वल टू एम एक्स, की वाय ॲक्सिसवरती आम्ही घेतला प्रेशर आणि एक्स ॲक्सिसवरती घेतला ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देन द ग्राफ विल बी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू झिरो. तर इकडे आपल्याकडे दिसतंच की ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन अँड इट इज पासिंग थ्रू झिरो, म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन. त्याला आपण म्हणतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गे-लुसॅक्स लॉ. हे आपल्याकडे काय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ गे-लुसॅक्स लॉ. की सपोज आपल्याला गे-लुसॅक्स लॉ जर असा दिला असता एखाद्याने, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण इकडे करूयात बघ. इथे आपण गे-लुसॅक्स लॉचं काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतोय बघ. अँड दीज आर ग्राफ्स प्लॉटेड ॲट डिफरंट व्हॉल्यूम्स, कीपिंग व्हॉल्यूम डिफरंट ड्युरिंग डिफरंट एक्सपेरिमेंट्स. हा ग्राफ कुणाचा आहे, हा ग्राफ आहे प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ आहे, प्रेशर वर्सेस टेम्परेचर इन केल्विन त्याचा ग्राफ आहे. आणि हा ग्राफ कधी प्लॉट केला आम्ही, वेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट V1. नंतर परत एकदा रिपीट केले एक्सपेरिमेंट वेन द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर इज V2. परत एकदा रिपीट केले एक्सपेरिमेंट अँड व्हॉल्यूम ऑफ कंटेनर इज T. आणि आता जर तुला विचारलं की जे आयसोकोर्स आहेत, ग्राफ्स प्लॉटेड ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये V1, V2 आणि V3 मध्ये काय रिलेशनशिप आहे, तर आपण कसं फाइंड करणार बघ. तुला मी आधीच सांगितलं की अशा वेळेस काय करायचं, एखादी गोष्ट कॉन्स्टंट करायची. आता मी टेम्परेचर कॉन्स्टंट करतो बघ, एखादं टेम्परेचर आहे ते फिक्स करतो. आपण काय करूयात, टेम्परेचर फिक्स करूयात. हे टेम्परेचर कॉन्स्टंट केलं बघ, मी टेम्परेचर कॉन्स्टंट करून टाकलं. आता टेम्परेचर कॉन्स्टंट केलं की हे बघ, हा जो पॉइंट आहे म्हणजे V1 ज्यावेळेस व्हॉल्यूम होता त्यावेळेस प्रेशर किती होता, सॉरी V1 ज्यावेळेस व्हॉल्यूम होता त्यावेळेस प्रेशर किती होता, इकडे बघ P1. व्हॉल्यूम V2 होता त्यावेळेस प्रेशर किती होता P2. आणि व्हॉल्यूम होता V3 त्यावेळेस प्रेशर किती होता P3. आता आपल्याला रिलेशनशिप आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बघ, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर प्रेशरमध्ये काय मिळालं आपल्याला ट्रेंड, प्रेशरमध्ये आम्हाला कळलं P1 इज ग्रेटर दॅन P2 विच इज ग्रेटर दॅन P3. P1, P2, P3. P1 ची व्हॅल्यू मोठी आहे, P3 ची सगळ्यात कमी आहे. कधी, वेन टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट. टेम्परेचर तिन्ही वेळेस कुठे आहे, किती आहे, हा एवढा, ह्या पॉईंटशी करस्पॉन्डिंग टेम्परेचर आहे कॉन्स्टंट. मग आपल्याला बॉइल्स लॉ माहिती आहे बाळा, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असताना प्रेशर व्हॅरीज इन्व्हर्सली विथ व्हॉल्यूम. जसा व्हॉल्यूम कमी होणार प्रेशर काय होणार, इन्क्रीज. मग प्रेशरमध्ये जर हे रिलेशनशिप आहे तर व्हॉल्यूममध्ये एक्झॅक्टली काय असणार, अपोजिट रिलेशनशिप.
तर व्हॉल्यूममध्ये रिलेशनशिप असं असणार आहे बाळा, V1 इज लेस दॅन V2 इज लेस दॅन V3. तर हे आपल्याकडे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ गे-लुसॅक्स लॉ. आणि बस आपल्याला एमसीक्यू मध्ये ग्राफ येतो अशा टाईपमध्ये, आणि आपल्याला रिलेशनशिप लावायचं असतं V1 V2 V3 मध्ये. तर त्यावेळेस तुझ्या लक्षात राहू बाळा की रिलेशनशिप लावायचं कसं. त्यासाठी एक व्हॅल्यू काय करायची, कॉन्स्टंट, आणि तिकडून बाकीच्या व्हॅल्यू चेक करायचे की त्यांच्यामध्ये काय होते, आणि मग रिलेशनशिप लावायचं. ते आपल्याकडे होतं गे-लुसॅक्स लॉ. चला आता इकडे म्हणलंय बघ, इफ प्रेशर ऑफ अ डेफिनेट अमाउंट ऑफ गॅस इज प्लॉटेड अगेन्स्ट ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दिस ग्राफ इज नोन ॲज आयसोकोर, देन अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज ऑब्टेन. दिसतं आपल्याला. पुढे, प्रेशर इन अ वेल इन्फ्लेटेड टायर्स of automobile is almost constant, but on hot summer day this increases considerably and tire may burst if the pressure is not adjusted properly. हे आपल्याला माहितीच आहे की एकदा का आपण टायर मध्ये फील केली एअर की प्रेशर आहे, ॲज लॉंग ॲज दॅट एअर रिमेन्स देअर इन अ टायर प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. पण जसजशी आपण ड्राईव्ह करतो कार, तसा ड्यू टू दॅट फ्रिक्शन टेम्परेचर काय होत जातं टायरचं, इन्क्रीज होत जातं. किंवा समरमध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. मग टेम्परेचर इन्क्रीज झालं की आतमध्ये जी एअर फील केली आपण त्याचं पण टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणून तर आपण म्हणतो की एक्सप्रेस वेला टायर बस्ट होऊन जास्त ॲक्सिडेंट होतात. टायर का बस्ट होतं एक्सप्रेस वेला, का तर मग तिकडे स्पीड ब्रेकर नाही, जास्त ट्रॅफिक नाही, तर आपण गाडी चालवतोय अगदी 140, 160, 180 किलोमीटर्स पर आवरनी. आता 180 किलोमीटर पर आवरनी जर आपण गाडी चालवली तिकडे, तर टायर्स आहे, टायरची ज्या आतमध्ये जी एअर आहे त्याचं होणार आहे हिटिंग, आणि जेवढं हिटिंग होणार तेवढा आतमध्ये प्रेशर काय होणार, इन्क्रीज. आणि प्रेशर इन्क्रीज झाला आणि ॲडिशनल व्हॉल्यूम प्रेशर इन्क्रीज झाला की आतमध्ये काय होणार आहे की जो टायर आहे तो होऊ शकतो बस्ट प्रेशरमुळे. तर बस हे ते एक्झाम्पल दिलंय की समरमध्ये काय होतं, टायर बस्ट होतात जर तुम्ही नीट केअर नाही घेतली तर. And exactly opposite, during winters on a cold morning one may find the pressure in the tires in a vehicle is decreased. का आता आम्हाला कळले प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. तुमच्याकडे टेम्परेचर कमी झालं की प्रेशर कमी होणार, टेम्परेचर इन्क्रीज झाला की प्रेशर पण काय होणार, इन्क्रीज होणार. डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्रेशर अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता पुढे आयडियल गॅस. आता हा फंडा आधी बघूयात की आपण आयडियल गॅस म्हणजे काय. तर आपण काय म्हणतो बघ, अ गॅस दॅट फॉलोज. सगळ्यात महत्वाचं आहे की आयडियल गॅस कुणाला म्हणायचं. तर तुला माहित पाहिजे की आयडियल गॅस आम्हाला कुणाला म्हणणार, द गॅस दॅट फॉलोज बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगॅड्रोज लॉ स्ट्रिक्टली. स्ट्रिक्टली काय म्हणलं का, तर ऑल टेम्परेचर आणि प्रेशरला हे तिन्ही लॉज फॉलो झाले पाहिजेत. म्हणजे काय की इररेस्पेक्टिव्ह ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, irrespective of temperature and pressure, your pressure must be inversely proportional to volume, your volume must be directly proportional to absolute temperature, and volume must be directly proportional to number of molecules. हे जर फॉलो होत असेल सगळ्या प्रेशर आणि सगळ्या टेम्परेचरला, तर आपण म्हणतो द गॅस इज आयडियल गॅस. देन दॅट गॅस इज आयडियल गॅस इफ द बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ आर स्ट्रिक्टली फॉलोड. If the Boyle's law, Charles law and Avogadro's law is strictly followed over all pressures and temperature. A gas that follows Boyle's law, Charles law and Avogadro's law strictly at all temperature and pressure is called as ideal gas. त्यालाच आम्ही काय म्हणतो, आयडियल गॅस. ती आयडियल गॅसची डेफिनेशन आहे बाळा. ही आयडियल गॅसची डेफिनेशन आहे. A gas that follows Boyle's law, Charles law and Avogadro's law strictly at all temperature and pressure is called as ideal gas. Is called as ideal gas. आणि बाळा, such a gas, ideal gas is hypothetical. आपल्याकडे जे रिअल गॅसेस आहेत, जे आपण डे टू डे लाईफमध्ये एक्झाम्पल्स बघतो गॅसेसचे, आर्गॉन, निऑन, CO2, क्लोरीन, काय आपलं ते फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, हे जे काही आपल्याकडे डे टू डे लाईफमधले गॅसेस आहेत, they do not follow all these laws strictly at all temperatures and pressures. आपल्याला एक्सपेरिमेंटनी काय कळालंय की आपल्याकडे जे रियालिटीमध्ये गॅसेस आहेत
H2 गॅस, O2 गॅस, N2 गॅस किंवा काही पण असू देत, फ्लोरीन गॅस, CO2 गॅस, मिथेन गॅस किंवा नोबल गॅसेस जे काही आहेत ते कुठले पण गॅसेस, रियालिटीमध्ये आपल्याकडे आसपास जेवढे पण गॅसेस आहेत दे डू नॉट ओबे ऑल दीज लॉज, दे डू नॉट ओबे ऑल दीज लॉज ॲट ऑल टेम्परेचर्स अँड प्रेशर्स. प्रत्येक प्रेशर आणि टेम्परेचरला ते हे लॉ फॉलो करतील असं नाहीये. म्हणून आम्ही म्हणतोय सच गॅसेस आर हायपोथेटिकल. आयडियल गॅस इज अ हायपोथेटिकल गॅस, इट इज अन इमॅजिनरी गॅस. असा गॅस की बॉइल्स लॉ पण ओबे करेल, चार्ल्स लॉ पण ओबे करेल, ॲव्होगॅड्रोज लॉ पण ओबे करेल. कधी? फॉर ऑल टेम्परेचर्स अँड प्रेशर्स. सगळ्या टेम्परेचर आणि प्रेशरला हे सगळे लॉज ओबे करणारा गॅस म्हणजे कुठला गॅस? ideal gas. That gas is called as ideal gas and such a gas is hypothetical. Such a gas is hypothetical. का तर बाळा हे जे आयडियल गॅस जे स्टेटमेंट आहे हे कुणासाठी व्हॅलिड असतं? इट इज अज्युम्ड दॅट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर नॉट प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस. कुठला पण आयडियल गॅस आहे त्याच्यासाठी व्हॅलिड असतं बाळा हे. intermolecular forces are not present between the molecules of ideal gas. एकदम important statement. Any gas behaves ideally. कुठला पण गॅस आयडियल बिहेवियर शो करू शकतो. म्हणजेच काय? कुठला पण गॅस बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ फॉलो करू शकतो ॲट ऑल टेम्परेचर्स अँड प्रेशर. कधी? when intermolecular forces between the molecules of gases are absent. ज्यावेळेस तुझ्याकडे एखाद्या गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच नसतील, म्हणजे ना तर ते दोन पार्टिकल एकमेकांना अट्रॅक्ट करतात, ना तर गॅसचे दोन पार्टिकल एकमेकांना रिपेल करतात, असा ज्यावेळेस सिनॅरिओ येईल त्यावेळेस त्या गॅसला आम्ही काय म्हणतो? दॅट गॅस इज अ आयडियल गॅस. दॅट गॅस इज अ आयडियल गॅस. म्हणून हे फार महत्वाचं बाळा. काय? इट इज अज्युम दॅट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर नॉट प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस. आणि अजून काय असतं? आणि अजून हे अज्युम केलेलं असतं. कुठे? इथे लिहितो खाली. इन आयडियल गॅस, इन आयडियल गॅस किंवा असं लिह. actual volume of molecules of an ideal gas is negligible compared to volume of container, compared to volume of container, compared to volume of container. हे बाळा दुसरं महत्वाचं हायलाइटिंग स्टेटमेंट की आयडियल गॅसमध्ये काय असतं? आयडियल गॅसमध्ये बाळा हे दोन पॉइंट्स फॉलो केले जातात. कुठले दोन? हे बघ, आयडियल गॅस म्हणजे काय की असा गॅस की जो बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ हे गॅशियस लॉज आहेत हे स्ट्रिक्टली फॉलो करेल फॉर एनी व्हॅल्यू ऑफ टेम्परेचर अँड एनी व्हॅल्यू ऑफ प्रेशर. प्रेशर काही पण असू देत, टेम्परेचर काही पण असू देत, गॅस जर हे तीन लॉज फॉलो करत असेल तर त्या गॅसला आम्ही म्हणतो आयडियल गॅस. मग आता कुठला पण गॅस आयडियली कधी बिहेवियर शो करतो? तर ज्यावेळेस तो ह्या दोन कंडिशन्स फॉलो करतो की इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच नसतात गॅसमध्ये. जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन्स आर ॲब्सेंट. इथं म्हणलंय बघ, इट इज अज्युम दॅट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर नॉट प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस. आणि अजून एक अजम्पशन काय असतं? ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स ऑफ आयडियल गॅस इज निग्लिजिबल कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये गॅस आहे त्या कंटेनरचा व्हॉल्यूम जर व्ही असेल, इन कंपॅरिझन टू व्ही ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ दिस गॅशियस मॉलिक्युल्स, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ दिस गॅसेस मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल.
अशी जर कंडिशन असेल तरच तो गॅस आयडियल गॅस म्हणून बिहेवियर शो करतो. ही फर्स्ट कंडिशन आणि ही सेकंड कंडिशन लक्षात ठेव. लिहून ठेव, हे पण लिहून ठेव, सगळं लिहून ठेव. आता जे तुला दिसतंय ते की कुठला पण गॅस आहे, एनी गॅस बिहेव्स आयडियली वेन intermolecular forces are not present between the molecules of gases and when volume of molecules of gas is negligible compared to volume of container. कंटेनरच्या व्हॉल्यूम समोर ऍक्च्युअल गॅसचे मॉलिक्युल्स आहेत त्यांचा व्हॉल्यूम काय पाहिजे, निग्लिजिबल. ह्या दोन कंडिशन ज्यावेळेस फॉलो होतात त्यावेळेसच गॅस शो करतो आयडियल बिहेवियर. नाही तर काय, रियालिटीमध्ये असं नाही होत बाळा. रियालिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की CO2 आपण लिक्विफाय करू शकतो का नाही. O2 आपण लिक्विफाय करतो. LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे काय केलं यांनी, गॅस लिक्विफाय केलं. आता गॅस जर लिक्विफाय होत असेल तर मॉलिक्युल मध्ये काय आहे, डेफिनेटली मॉलिक्युल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर प्रेझेंट. इफ एनी रियल गॅस इज लिक्विफायबल, आपल्याला माहित आहे वी कॅन लिक्विफाय मिथेन, we can liquefy O2 gas, we can liquefy propane, we can liquefy butane. मग हे जे सगळे गॅसेस आहेत, we can liquefy chlorine gas, we can liquefy CO2 gas. मग आपण जर हे रियालिटी मधले गॅसेस जर लिक्विफाय करू शकत असेल, आता गॅस कधी लिक्विफाय होणार आहे, एक मॉलिक्यूल येते एक मॉलिक्यूल येते आणि हे लिक्विफाय कधी होणार, जैसे एकमेक दोघांना येऊन चिटकतील, क्लिंग होतील, चिटकतील. हे एकमेकांना जर चिटकले, यांचं जर असोसिएशन झालं तरच हे कशामध्ये कन्वर्ट होतील, लिक्विडमध्ये. मग हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल एकमेकांना कधी चिटकणार आहे, वेन देर आर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. मग रियालिटीमध्ये जेवढे पण गॅसेस आहेत, रियालिटीमध्ये आपल्या आसपास जेवढे पण गॅसेस आहेत, आपण ते सगळे गॅस लिक्विफाय करू शकतो. आणि आपण ते सगळे गॅस लिक्विफाय करू शकतो म्हणून सगळ्या गॅसेस मॉलिक्युल्समध्ये काय आहेत, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहेत. म्हणून आपण आपल्या आसपास जेवढे पण गॅसेस आहेत, दीज गॅसेस आर कॉल्ड ॲज रियल गॅसेस. त्यांना आपण रियल गॅसेस म्हणतो, त्यांना आपण काय म्हणत नाही, आयडियल गॅस. आपल्या आसपास जेवढे पण गॅसेस आहेत दोज आर कॉल्ड ॲज रियल गॅसेस. म्हणून तर आपण म्हणलंय की जे आयडियल गॅस कन्सेप्ट आहे, इट इज अ हायपोथेटिकल कन्सेप्ट, इट इज इमॅजिनरी कन्सेप्ट, बिकॉज इन रियालिटी intermolecular forces of attraction are present between molecules of gases, and that's why gases, real gases, the gases those are around us, do not obey Boyle's law, Charles law, Avogadro's law at all temperatures and pressures. सगळ्या टेम्परेचर आणि प्रेशरला आपल्या आसपासचे गॅस हे 3 लॉज फॉलो करत नाही. म्हणून आपल्या आसपास जेवढे गॅस आहेत दोज आर नॉट अ आयडियल गॅस, दोज आर कॉल्ड ॲज रियल गॅसेस. And experimentally it has been observed that under certain range of temperature and pressure, under म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की between certain range of temperature and pressure, the gases around us obeys these gas laws. कळतंय तुला की सगळ्याच प्रेशर आणि टेम्परेचरला गॅस लॉ नाहीत ओबे करत, पण काही पर्टिक्युलर प्रेशर आणि टेम्परेचरच्या रेंजमध्ये आपल्या आसपासचे गॅस आहेत ते हे लॉज फॉलो करतात, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ. म्हणून आम्ही म्हणतो की रियल गॅसेस बिहेव्स आयडियली, की आपल्या आसपासचे जे गॅसेस आहेत ते आयडियल नाही आहेत, बिकॉज आयडियल गॅस इज अ इमॅजिनरी गॅस, हायपोथेटिकल गॅस, बट विदिन अ सर्टन टेम्परेचर फ्रेम अँड प्रेशर फ्रेम. की टेम्परेचरच्या रेंजमध्ये आणि ठराविक प्रेशरच्या रेंजमध्ये एखादा आपल्या आसपासचा गॅस हे गॅस लॉज फॉलो करतो, म्हणजेच काय करतो, आयडियल बिहेवियर शो करतो विदिन अ सर्टन रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ते इथं म्हणलंय. हे बघ, रियल गॅसेस फॉलो दीज लॉ ओनली अंडर स्पेसिफिक कंडिशन्स वेन फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आर प्रॅक्टिकली निग्लिजिबल. इन ऑल अदर सिच्युएशन्स दे डेविएट फ्रॉम आयडियल बिहेवियर. की सर्टन कंडिशन्सलाच की ज्यावेळेस मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन पॉसिबलच नाही त्यावेळेसच आपल्या आसपासचे जे गॅस आहेत दे बिहेव्स आयडियली, बट इन ऑल अदर केसेस दे डेविएट फ्रॉम आयडियल बिहेवियर. दॅट मीन्स दे डेविएट फ्रॉम बॉयल्स लॉ. प्रेशर डबल केला की व्हॉल्यूम हाफ नाही बनत, प्रेशर डबल केला की व्हॉल्यूम कमी होतं पण एक्झॅक्टली हाफ होत नाही. म्हणजे आम्हाला कळतं की प्रेशर इज नॉट इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम.
प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, हे कधी व्हॅलिड आहे बाळा? वेन प्रेशर इज डबल्ड व्हॉल्यूम इज हाफ. प्रेशर तुम्ही डबल केला आणि व्हॉल्यूम जर होत असेल हाफ, तर आपण म्हणतो हे इनव्हर्स रिलेशन आहे. पण तुम्ही प्रेशर केला डबल आणि व्हॉल्यूम झाला डिक्रीज बट नॉट हाफ. व्हॉल्यूम इज डिक्रीज्ड बट नॉट हाफ. हाफ नाही झालं तर बाळा इनव्हर्स रिलेशनशिप नाही, मग बॉयल्स लॉ नाही. येस, प्रेशर अप्लाय केला की व्हॉल्यूम डिक्रीज होतोय, पण प्रपोर्शन मध्ये होत नाही, मग त्याला आपण म्हणतो डेव्हिएशन. आणि म्हणून इकडे म्हणतोय आम्ही की रिअल गॅसेस फॉलो दीज लॉज ओनली अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन्स. ठराविक प्रेशर आणि टेम्परेचरलाच रिअल गॅसेस आयडियल बिहेवियर शो करतात. आणि ते कधी होणार आहे बाळा? ज्यावेळेस प्रेशर एकदम कमी असेल. हे बघ, हे दोन पार्टिकल्स आहेत गॅसचे. तुम्ही जेवढा प्रेशर अप्लाय करणार तेवढे पार्टिकल्स एकमेकांच्या काय येणार? जवळ. तुम्ही प्रेशर इन्क्रीज केला की हे दोन पार्टिकल एकमेकांच्या काय आले? जवळ. आणि एकमेकांच्या जवळ आले तर यांच्यामध्ये काय ऑपरेट होणार आता? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे आम्हाला कळतंय काय की प्रेशर जर आम्ही इन्क्रीज केला तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑपरेट व्हायला लागतात. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आम्हाला नको आहेत तरच गॅस आयडियली बिहेवियर करेल. म्हणजे प्रेशर आम्हाला जास्त नकोय, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आम्हाला कमी करायचे, तर प्रेशर काय ठेवायचा? कमी. म्हणजे पार्टिकल्स एकमेकांपासून काय राहतील? लांब. ओके, तर आयडियल बिहेवियरसाठी प्रेशर काय करायचा? लो. आता टेम्परेचर, स्टार्टलाच आपण एक रिलेशनशिप शिकलोय. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू temperature. As the temperature goes on increasing, kinetic energy or molecular motions of particle increases, and that molecular motion and kinetic energy is responsible for breaking the intermolecular forces. So with rising temperature, intermolecular forces decreases. आणि तेच आम्हाला पाहिजे. आयडियल बिहेवियर शो करायचं आहे तर मॉलिक्युलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नको आहेत. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कधी नको होतील? ज्यास टेम्परेचर वाढेल आणि प्रेशर काय होईल? कमी होईल. तर आपण म्हणतो रिअल गॅस बिहेव्स आयडियली वेन टेम्परेचर इज हाय अँड प्रेशर इज लो. तर इथं ही जी आम्ही स्पेसिफिक कंडिशन म्हणतो, ही स्पेसिफिक कंडिशन म्हणजे काय? पुढे दिली असेल बघ, मी इथे कुठेतरी लिहिले असेल. रिअल गॅस डेव्हिएशनच्या इथे लिहिलं असेल बघ मी. ओ हो, कायनेटिक थेरी, रिअल गॅस काय आहे का नाही बाळा? हे बघ मिळालं इकडे स्टेटमेंट, सगळ्यात महत्वाचा स्टेटमेंट. द रिअल गॅस शोज आयडियल बिहेवियर. आत्ता मी तुला सांगितलेलं, द रिअल गॅस शोज आयडियल बिहेवियर अँड टेम्परेचर इज हाय अँड प्रेशर अप्रोचेस टू झिरो अँड प्रेशर इज लो. प्रेशर अप्रोचेस टू झिरो म्हणजे काय? तर इथे सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे काय स्टेटमेंट आहे जे आत्ता आपण शिकलो ते बाळा, की रिअल गॅस behaves ideally. Real gas behaves ideally when temperature is high and pressure is low. सगळ्यात महत्वाचं हे जे आता लिहिलंय ना बाळा, आपण सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट लिहिलंय की रिअल गॅस बिहेव्स आयडियली वेन टेम्परेचर इज हाय अँड प्रेशर इज लो. त्यास इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय होतात? ऑपरेट व्हायचे स्टॉप होतात. अँड द रिअल गॅस शोज आयडियल बिहेवियर. मग रिअल गॅस सगळ्यात जास्त डेव्हिएट कधी होतो आयडियल बिहेवियर पासून? याच्या एक्झॅक्टली अपोजिट सिनारिओ मध्ये. रिअल गॅस deviates
from ideal behavior. Real gas deviates from ideal behavior at low temperature and high pressure. At low temperature and high pressure. दोन एकदम महत्वाचे स्टेटमेंट्स आहेत बघ. आता तू टेम्परेचर कमी केला की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय होणार? टेम्परेचर कमी केला की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढणार. तू प्रेशर अप्लाय केला, आता पार्टिकल लांब आहेत, तू जेवढा प्रेशर अप्लाय करणार हे पार्टिकल एकमेकांच्या काय येणार, जवळ जवळ आले की दोघांमध्ये काय सुरू होणार, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे तू टेम्परेचर कमी केला, प्रेशर वाढवला की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑपरेट होतात आणि म्हणून गॅस काय होतो, आयडियल बिहेवियर पासून काय होतो, डेव्हिएट होतो. तर हे बाळा एकदम महत्वाचं स्टेटमेंट आहे आता स्क्रीनवरती तुझ्या समोर, एकदम महत्वाचं. याच्यावरती बेस्ड कितीतरी एमसीक्यू तुला दिसतील जेई मेन मध्ये, नेट मध्ये, सीईटी मध्ये, की रियल गॅस बिहेव्स आयडियली when temperature is high and pressure is low. Real gas deviates to maximum extent from ideal behavior when temperature is low and pressure is high. ते पुढे आपण बघणारच. चलो, ते आपलं आयडियल गॅसचं बाळा. आता आयडियल गॅसचं डेरिव्हेशन डिराईव्ह करूयात आपण इकडे. आता आपण इथे आलोय. चला आता आयडियल गॅसचे डेरिव्हेशन आपण काय करूयात, डिराईव्ह करूयात. आपल्याला काय म्हणलंय बघ, in order to give the combined effect of temperature, pressure, volume of a definite amount of gas, ideal gas equation has been derived by combining Boyle's law, Charles' law, Avogadro's law, which is called as ideal gas equation. The equation of gas which gives a relationship between pressure, volume, temperature and number of moles of gas. असं इक्वेशन की ह्या चौघांमध्ये रिलेशनशिप देतं, किंवा कोणामध्ये मी म्हणेल प्रेशर ऑफ अ गॅस, व्हॉल्यूम ऑफ डेफिनेट अमाउंट ऑफ गॅस अँड टेम्परेचर ऑफ अ गॅस. द इक्वेशन विच गिव्स अ रिलेशनशिप बिटवीन इफेक्ट ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर ऑन डेफिनेट अमाउंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस इज नोन ॲज आयडियल गॅस इक्वेशन. त्याला आपण काय म्हणायचं, आयडियल गॅस इक्वेशन. आणि मग हे जे गॅसचे पॅरामीटर्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, ह्यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला मिळालंय कोणापासून, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ. मग हे लॉ कंबाईन करून जे इक्वेशन आपल्याला मिळतं, द इक्वेशन ऑब्टेन बाय कंबायनिंग बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगॅड्रोज लॉ इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन. आपल्याला माहिती आहे बॉयल्स लॉ काय होता, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर वेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. चार्ल्स लॉ काय होता, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर वेन प्रेशर इज कॉन्स्टंट. आणि ॲव्होगॅड्रोज लॉ काय होता, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर. मग आता हे सगळे लॉज जर कंबाईन केले आपण, हे सगळे लॉज जर कंबाईन केले तर आपल्याला काय दिसतंय, V इज प्रपोर्शनल टू, डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. आपल्याला काय दिसलं, हे सगळे लॉज जर कंबाईन केले तर तुला काय कळतंय, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्समध्ये डायरेक्ट रिलेशनशिप, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप, आणि व्हॉल्यूम आणि प्रेशरमध्ये काय, इन्व्हर्स रिलेशनशिप. ते सगळे लॉज म्हणजे 3 लॉज कंबाईन करून आपल्याला एक ओव्हरऑल स्टेटमेंट मिळालं. हे आता जे स्क्रीनवरती दिसतंय तुला ते, की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ N इंटू टी डिवायडेड बाय P. आणि मग एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकतो आपण, की व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट R इंटू N इंटू टी डिवायडेड बाय P. आणि मग हा प्रेशर फक्त लेफ्ट साईडला आणला तर आपल्याला काय मिळतं, PV इज इक्वल टू NR T. दिस इज नोन ॲज आयडियल गॅस इक्वेशन. ह्याला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस इक्वेशन. मग चल आयडियल गॅस इक्वेशन डिराईव्ह कर लगेच, लयला सुरुवात कर. फ्रॉम बॉयल्स लॉ, अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ व्हॉल्यूम ऑफ डेफिनेट अमाउंट ऑफ गॅस, अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ व्हॉल्यूम ऑफ डेफिनेट अमाउंट ऑफ गॅस is inversely proportional to pressure at a constant temperature. It is Boyle's law.
ते बॉयल्स लॉचं स्टेटमेंट आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. चार्ल्स लॉ, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, चार्ल्स लॉ आपल्याकडे काय होता, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ डेफिनेट अमाऊंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. नुसता टेम्परेचर नाही, व्हॉल्यूम ऑफ डेफिनेट अमाऊंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. हा होता चार्ल्स लॉ. आणि ॲव्होगॅड्रोज लॉ काय होता, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि त्याच्यावरून आम्ही एक रिलेशनशिप डिराईव्ह केलं, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट गॅस. ह्याला आपण म्हणतो ॲव्होगॅड्रोज लॉ. मग आता लेफ्ट साईडला सगळीकडे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू, तिथे दिसतंय डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स म्हणून एन, डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणून टी, अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. कंबायनिंग these three laws we get that volume is proportional to n into t by p. n into t by p. व्हॉल्यूम बरोबर डायरेक्ट रिलेशनशिप, टेम्परेचर बरोबर डायरेक्ट रिलेशनशिप आणि प्रेशर बरोबर इनव्हर्स रिलेशनशिप. आणि मग प्रपोर्शनॅलिटी साईन काढायला आपण एक कॉन्स्टंट ऍड करतो आर, विच इज नोन ॲज अ गॅस कॉन्स्टंट. ते रिलेशनशिप लिहून टाक. पी व्ही इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू एन इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय पी. आणि मग प्रेशर इकडे आण, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. दिस इज नोन ॲज आयडियल गॅस इक्वेशन. दिस इक्वेशन इज नोन ॲज ideal gas equation. PV is equal to nRT, where R is gas constant, where R is proportionality constant called as gas constant. It is same for all gases, therefore it is called as universal gas constant. ह्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि जे इक्वेशन तुला मिळालंय, इट इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस इक्वेशन. लिहून टाक, लिह तिथे, इट इज नोन ॲज आयडियल गॅस इक्वेशन. कुठला हा, PV इज इक्वल टू nRT. PV इज इक्वल टू nRT. आणि याच्यावरून तुला सगळे लॉस बघायला मिळतात PV इज इक्वल टू nRT वरून. चलो, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं पुढे जाऊया.